धन्यवाद सर. यानंतर आदरणीय राजाराम पाटील, ओबीसी संघर्ष समितीचे अध्यक्ष. बंधू आणि भगिनींनो, या महाराष्ट्रात आणि देशात ज्या राजानं आमचा सन्मान वाढवला त्यामध्ये भंडारी समाज, कुणबी समाज, आगरी समाज, माळी समाज यांचं पहिल्यांदा आरमार उभं केलं ते छत्रपती शिवाजी महाराजांना मी वंदन करतो. त्याचप्रमाणे मागच्या काळामध्ये कुळ कायद्याच्या आंदोलनामध्ये ज्यांनी आम्हाला जमिनींचा अधिकार दिला ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माझ्या समाजाचे नेते आदरणीय आप्पासाहेब नारायण नागू पाटील आणि इथे जमलेले आजचे सर्व मान्यवर. खरं म्हणजे त्या मान्यवरांमध्ये अतिशय मोठे मोठे व्यक्ती आहेत, जे सत्कार झालेले आहेत ते पण आदरार्थी आहेत. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमामधले प्रमुख जे पाहुणे आहेत त्यामध्ये नाईक साहेब जे आमच्या ओबीसीतर्फे आज दिल्लीला गेलेले आहेत आणि ओबीसींचं हे जे आंदोलन आहे त्या आंदोलनाचा भाग म्हणून मी काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. मधल्या काळामध्ये इथे काही घटना घडलेल्या आहेत त्यांची कल्पना देणार आहेत. अनिल होबळे साहेब, श्रीपाद नाईक साहेब, वीरेंद्र तांडेल साहेब, गुरुनाथ मिडबावकर साहेब, प्रकाश नाडर साहेब आणि चंद्रकांत बावकर साहेब आमचे अध्यक्ष आणि नवीनचंद्र बांदिवडेकर या सर्व मान्यवरांनी आपल्याला विनंती आहे की हा वेगळा विषय, मी आगरी समाजाचा अध्यक्ष आहे, वेगळा विषय थोडासा सांगणार आहे, वेगळा परिचय देणार आहे. ज्या समाजात मुंबई, ठाणे, रायगडमध्ये हुंडा घेतला जात नाही, मुलींच्या जन्माचं स्वागत केलं जातं आणि आर्थिक सत्ता महिलांच्या हाती आहे असा आमचा आगरी समाज, त्या आगरी समाजाच्या वतीनं पहिल्यांदा आपल्याला मी वंदन करतो. आजचा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम समाजाचा असल्यामुळे, भंडारी समाजाचा असल्यामुळे काही गोष्टी मी मुद्दामून सांगणार आहे. आता इथे मान्यवरांचा सत्कार झाला आणि एका आमच्या साहित्यिक मित्राने भंडारी समाजाचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला. मी इतिहासाचा अभ्यासक आहे. कोकणच्या किनारपट्टीवर भंडारी, आगरी, कोळी, कुणबी हा समाज राहतो. हा समुद्रावरचा समाज आहे आणि या समाजाचा इतिहास आतापर्यंत म्हणजे मिठाचा इतिहास आणि आपल्या समाजाचा इतिहास एकच आहे. हा 7,000 वर्षापर्यंतचा इतिहास इथे प्राप्त झालेला आहे. मला वाटतं सगळ्या देशाने आपलं मीठ खाल्लेलं आहे आणि सागरी व्यापारामध्ये आपलं नाव होतं. म्हणजे इजिप्त असेल, श्रीलंका असेल या देशांमध्ये आम्ही व्यापार केलेला आहे. केवळ मासे मारणारे लोक आम्ही नाहीत तर व्यापारी लोक होतो. आमचा व्यापार इथल्या लोकांनी बुडवलेला आहे. आपल्याला कल्पना असेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये भंडारी समाजाचं नाव फार मोठं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे म्हणजे रखवालदार किंवा सुरक्षा देणारे लोक आम्ही होतो. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी आमच्या कोकणवासियांचा सत्कार जो केलेला आहे ती राजधानी रायगडमध्ये बांधली, बारामतीला बांधलेली नाही, पुण्याला बांधलेली नाही तर रायगडमध्ये बांधलेली आहे आणि आमचा सत्कार आहे. याचबरोबर दुसरी गोष्ट मी सांगू इच्छिन की आमचं हे जे आरमार आहे एवढं बलशाली आरमार होतं की इंग्रज आणि पोर्तुगीजांना समुद्रात आम्ही थोपवून धरलं होतं. महात्मा गांधींना चले जाव असं बोलायची वेळ आलीच नसती जर हे आरमार बुडालं नसतं. बंधूंनो, हे आरमार बुडवण्याचं काम महाराष्ट्रातल्या पेशव्यांनी इंग्रजांना सुपारी देऊन केलंय. हा इतिहास सुद्धा आपण समजून घ्या. मला सांगायचं कारण असं आहे की आम्ही स्वातंत्र्य योद्धे आहोत. इतिहासामध्ये भंडारी समाजाच्या पराक्रमावर एक ओळ लिहिणारा साहित्यिक आम्हाला भेटला नाही. याचा मी आगरी समाजाचा नेता म्हणून निषेध करतो. केवढा मोठा पराक्रम आमच्या लोकांनी केलेला आहे. इतिहासामधल्या 2 गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे की भीमा कोरेगाव इथे युद्ध झालं. ते युद्ध इंग्रज आणि पेशव्यांच्या बाबतीत होतं. पेशव्यांकडे महार समाजाचे लोक गेले, योद्धे गेले आणि सांगितलं की आम्हाला देशासाठी लढायचं आहे. तेव्हा त्या पेशव्यांनी सांगितलं की तुम्हाला स्पर्श केला तर आम्ही बाटू, तुम्हाला आम्ही घेणार नाही. तेव्हा ते इंग्रजांकडे गेले आणि या 500 लोकांनी 28,000 पेशव्यांच्या सैन्याला कापून काढलं. त्याचा इतिहास इंग्रजांनी लिहून ठेवला आहे. भंडारी समाजाचा इतिहास सुद्धा असाच आहे. माझी विनंती आहे की याच्यावर आपण फिल्म काढावी की माहीमच्या किल्ल्यातली लढाई आहे. 6,000 डच लोकांना फक्त कोयत्यानी 300 लोकांनी कापून काढलं, भंडारी समाजाने कापून काढलं. हा भंडारी समाजाचा इतिहास साहेब दिल्लीमध्ये सांगावा, कारण भारतीय नौदल, भारतीय सैन्य याच्यामध्ये आमच्या लोकांची भरती झाली पाहिजे. आमच्याकडे ज्यांना कंबरभर पाण्यात पोहता येत नाहीत असे पोलीस ह्या मुंबईची सागरी सुरक्षेवर आहेत. आर पाटलांचा एक पोलीस पाण्यामध्ये बुडून मरून पावला. ही बातमी लोकसत्य झाली, लोकांना बातमी कळली नाही. अरे समुद्रावर तू काम करतो, जर तुला पोहता येत नाही जातो कशाला, आमचा भंडारी जाईल ना. अशा प्रकारचा आमचा इतिहास आहे. बंधू आणि भगिनींनो, इतिहास आपण अभ्यासला पाहिजे. आमचे पुरुष जेवढे पराक्रमी आहेत तेवढ्या महिला सुद्धा पराक्रमी आहेत.
आमच्या आगरी कोळी महिला मच्छी मार्केटमध्ये मच्छी विकतात, त्यांच्यासमोर डच आला, इंग्रज आला, पोर्तुगीज आला, त्याला आज सुद्धा कापायची तयारी जशी आगरी कोळी महिलांची आहे तशी भंडारी महिलांची आहे. मी आणखी एक उल्लेख करेन की भागोजी कीर ही व्यक्ती केवढी मोठी आहे की जन्माचं स्वागत सगळे करतात, लग्नाला आहेर सगळे देतात. माणसाच्या मैताला 9 एकर जागा देणारा वाघ फक्त भंडारी समाजात होऊ शकतो. आणि आपली दानाची ताकद वाढवा. दुसरी गोष्ट आहे, ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला आम्हाला जमिनींचा अधिकार दिला, त्या आंदोलनामध्ये भंडारी, आगरी, कोळी, कुणबी होते. सी.के. बोले साहेब, आपल्याला त्यांचं नाव माहीत आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना आपल्या मांडीवर घेतलेला आहे, त्याचा तसा फोटो आहे. मला विनंती आली की ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने मलाच बोलायचं आहे. मी माझे बंधू, मोठे बंधू ज्यांना मी मानतो, भावकर साहेबांना धन्यवाद देतो. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या माणसाला मांडीवर घेतलंय, जगामध्ये असा एकही माणूस नाही आणि तो माणूस भंडारी समाजाचा आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. मला आणखी एक गोष्ट सांगायची आहे की हा झाला इतिहास. नवीनचंद्र बांदिवडेकरांना आपण इथे पाहता, पण नवीनचंद्र बांदिवडेकर ही व्यक्ती दिसायला अतिशय गोड वाटते. कल्पना तुम्हाला नाही. आगरी समाजाचा अध्यक्ष आणि आमच्या समन्वय समितीचा, ओबीसी समन्वय समितीचा संघटक, एक सचिव म्हणून तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रामध्ये मधल्या काळामध्ये जसं इतिहासात आमच्यावर अन्याय झाला, आमचं आरमार बुडवलं गेलं. मायनाक भंडारींचा गाव अलिबागमध्ये आहे, अलिबागमध्ये ते आहेत, ते आरमार आमचं बुडवलं. अशाच प्रकारचा अन्याय या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या दोन्ही सरकारने केला की 16% मराठा आरक्षण आमच्यावर लादलं. आणि जे मागास नाहीत मराठा समाजाचे लोक, ज्यांच्याकडे हजारो एकर जमिनी आहेत, ज्यांचे साखर कारखाने आहेत, ज्यांची शाळा महाविद्यालय आहेत, ज्यांची सत्ता, ज्यांचे 150 आमदार कायम विधानसभेत असतात, अशा समाजाला मागासवर्गीय जाहीर करण्याचं काम नारायण राणेने केलं. आणि नारायण राणेंना पराभूत करणारा एकमेव नेता, एकमेव समाज जो न्यायी समाज आहे तो म्हणजे भंडारी समाज. त्याचे नेते चंद्रकांत बांदिवडेकर. आम्हा आगरी, कोळी, माळी, भंडाऱ्यांना असा नेता आवडतो, कारण आम्ही सुद्धा लढणारे लोक आहोत. बंधू आणि भगिनींनो, हे 16% मराठा आरक्षण काय याची कल्पना नसेल, हा काय ती वेळ नाही. पण एक सांगतो तुम्हाला, आताच्या काळामध्ये जर आपल्याला प्रगती करायची असेल तर इथल्या एका सत्कार मूर्तीने सांगितलं की आपल्याला शिक्षणाच्या मार्गाने वाटचाल करावी लागेल. केवळ काती कोयते घेऊनची लढाई आता राहिली नाही, आता लेखणीची लढाई आहे, वाणीची लढाई आहे. म्हणून आपल्याला या मार्गावर चालायचं आहे. आपल्याला सांगायला आनंद वाटेल की हा जो आरक्षणाचा जो विषय आहे, त्या आरक्षणाच्या विषयामध्ये ओबीसी समाजाचं संघटन होत आहे. महाराष्ट्रात जे कधीच झालं नव्हतं. अनेक नेते घाबरून पळून गेले, परंतु भंडारी समाज यामध्ये लढायला उतरलेला आहे. आमचे मयेकर साहेब असतील, नवीनचंद्र बांदिवडेकर असतील, आपणा सर्वांना विनंती आहे की मुंबई परिसरामध्ये, ठाणेमध्ये, रायगडमध्ये आम्ही आगरी कोळी लोक भाऊ म्हणून राहतो. माझी एक बहीण मी भंडारी समाजात दिलेली आहे. मी तुम्हाला विनंती करेन, आपल्यामध्ये लग्न झाली पाहिजेत, तुमच्या मुली, आमच्या मुली आपल्याकडे आल्या पाहिजेत. आपण भाऊ भाऊ आहोत. आणि भाऊ भाऊ म्हणून सांगतो की गोव्याचे नेते इथे आहेत, केंद्रीय मंत्री आहेत, की मुंबईचे किनारे विकायला काढलेले आहेत. आमचं आरमार होतं. आज नेव्हीमध्ये कॅप्टन कोण आहेत तर आग्र्याचे लोक, दिल्लीचे लोक, हरियाणाचे लोक, राजस्थानचे लोक, जिकडे पाण्याचा थेंब नाही आणि पाणी पोहणारे आम्ही लोक, आम्हाला उपरे केलेला आहे. या समुद्रावरच्या हक्कासाठी, समुद्रावरच्या जहाजांसाठी, समुद्राच्या किनाऱ्याच्या हक्कासाठी आपण लढलं पाहिजे. JNPT बंदरात मी राहतो, हजारो जहाजं तिथे आहेत. एकाही भंडाऱ्याचं जहाज नाही. स्वप्न मोठं पहा. 3-4 कोटी नाही तर हजारो कोटींचे मालक छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात आम्ही होतो, सम्राट अशोकाच्या काळात आम्ही होतो. आता पुन्हा एकदा आमच्या समाजाच्या अस्तित्वाची लढाई आहे, ती आम्हाला लढायची आहे. सातबाऱ्याची लढाई लढायची आहे. मुंबईमधला आपला सातबारा संपवला जातोय. मुंबईतलं बंदर असेल, मुंबईतलं हे मंत्रालय असेल, मुंबईचं शेअर मार्केट असेल, मुंबईचा इतिहास पाहिला तर भंडारी समाज इथला मालक आहे. आगरी कोळी मालक आहे, कुणबी मालक आहे. आपण केवळ नोकर नाही, नोकरी शोधायला येणारे लोक नाहोत, या देशाचे मालक आहोत. म्हणून पुन्हा एकदा विनंती आहे, समाजाच्या मेळाव्यात सर्वांना विनंती आहे की आपल्या हातातलं जे काय आहे ते भागोजी किराणप्रमाणे आपण दान केलं पाहिजे. एकच उदाहरण सांगतो दानाचं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सगळ्यांना माहीत आहेत, त्यांनी या देशाला संविधान दिलं, परंतु समाजाचं काम करत असताना आलेल्या गरिबीमुळं त्यांची 4 मुलं वारली.
ही गोष्ट कोणाला माहीत नाही. ज्याचं मूल वारतं त्याचं दुःख तुम्ही ओळखा. समाजासाठी स्वतःची 4 मुलं ज्या माणसाने दिली, दानाचा याच्यापेक्षा मोठा आदर्श नाही. म्हणून या समाजाच्या कामात बांदिवडेकरांसहित इथे बसलेल्या सर्व मान्यवरांना माझी विनंती आहे की आता या देशाच्या लढाईमध्ये जो आक्रमक भंडारी आहे तो गरजेचा आहे. आणि हे आगरी समाजाचा माणूस सांगतोय. म्हणून तुम्ही सगळ्या ताकदीनं, शिक्षण असेल, सत्ता असेल, संपत्ती असेल, या ताकदीने उतरा आणि आपण या देशाकडचे राज्यकर्ते बनूया. जय हिंद, जय भारत.